त्यासाठी तुमचं काय योजना तुमच्या मनात आहेत ज्या तुम्ही निवडून आल्यावरती करणार आहात? नवीन महाराष्ट्र, नवीन भारत घडवणारी ही पिढी इथे बाप कंपनी तयार होते. निधीबाबत आमचं सरकार कधीच कमी पडलं नाही, भविष्यात सुद्धा कमी पडणार नाही. गेल्या 2 उन्हाळ्यामध्ये बाप कंपनीने 18 लाखाचं विकत पाणी घेतलंय सर. निवडणूक आश्वासन जिंकण्यासाठी नेणार आहे. मला पाणी प्रश्न सोडवायचा आहे. काय झालं, या तालुक्यामध्ये एक भीती दहशतीचं वातावरण आहे. पाणी नसलं तरी लोक घरात बसले, गप्प बसले का नको, साहेब हसले पाहिजे, साहेब रुसले नाही पाहिजे. निश्चित माझ्या माध्यमातून पाण्याचा प्रश्न पूर्णतः सोडवण्याचा माझा प्रयास आहे. तर खरा जलनायक तुमच्यामध्ये कोण असावा आणि कोण आहे? जो पाणी देईल तोच जलनायक असतो, आणि जो पाणी न देता जलनायकाचं आव्हान तो खलनायकच असतो. जेवढा खर्च या पाण्याच्या योजनांवरती झालाय, स्पेशली निळवंडे म्हणा किंवा मग भोजापूर म्हणा, हा काही हजारो कोटीमध्ये आहे. तर एवढा खर्च खरंच लागतो का? तुम्ही बरेच आरटीआय ऍक्टिव्हिटीज आहात, तुमच्या खूप साऱ्या रिसर्च आहे याच्यावरती. एवढा निधी तर मला वाटतं हा लागत नाही, परंतु यांनी ज्या पद्धतीने विलंब करत गेले, वाढती महागाई या त्या गोष्टीमुळे त्याच्या आकडे फुगवटा वाढत गेला. त्यामुळे निळवंड्याचा पैसा सुद्धा कुठं गेला आणि कसा जिरला हे या तालुक्यातील प्रत्येक नागरिकाला माहिती. किंवा जेव्हा मी तहसील कार्यालयामध्ये जातो, भूमी अभिलेख कार्यालयामध्ये जातो, अशा ठिकाणी जातो, तेव्हा 4-4, 5-5 महिने मला तिथे फक्त फेऱ्या माराव्या लागतात. आमच्या येणे कंप्लीट करायला 1 वर्ष लागलं. आमचं टाउन प्लॅनिंग अजून अप्रुव्हल दिलं नाही. 2022 टाकलेली फाईल अजून पूर्ण होत नाही. एवढं अवघड आहे काही. ह्या गोष्टींसाठी काय विजन आहे की आरोग्य सेवा तालुक्यातली बदलावी किंवा लोकांना कमीत कमी रुपयामध्ये अगदी US स्टँडर्डची आरोग्य सेवा मिळावी, यासाठी तुमचं काय विजन आहे? एकदा संधी देऊन बघा, काम नाही पडलं तर पुढच्या वेळेस मीच येणार नाही तुमच्याकडे, किंवा आलो तर उभं करू नका. तर पहिला प्रश्न आहे सर, रस्त्यांवरून. तुम्ही आज नान्नजवरून किंवा सोनशिवरून आला असाल तर तुम्हाला आमचा रस्ता कसा वाटला? सर्वप्रथम तर मी आपल्या सर्वांचे आभार मानतो. आपण मला बाप कंपनीत बोलवलं संवादासाठी. रस्ते खड्ड्यात रस्ते का रस्त्यात खड्डे, हा प्रश्न मला सुद्धा पडला, परंतु हाच तर इथला विकास आहे. याच्याच अनुषंगाने काही गोष्टी सांगू इच्छितो सर. गेल्या 6 महिन्यात बाप कंपनीतले 4 एम्प्लॉईज रस्त्यावरच्या ऍक्सिडेंटमुळे फ्रॅक्चर झालेले आहेत. त्यातले 2 एम्प्लॉईज इथे असतील, 2 अजूनही घरीच आहे, ते येऊ शकले नाहीत. तर रस्त्याची एवढी दुरावस्था आपल्या तालुक्यामध्ये का आहे? मी स्वतः गेल्या 2 वर्षापासून इथे आहे आणि मी 3 गाड्या बदलल्या आहेत. याला कारण फक्त इथले रस्ते आहे. आणि जेव्हा आम्ही बघतो संगमनेर तालुक्यात कुठेही गेलं, तर अगदी शहरात गेलं, म्हणजे आमचे इथले रस्ते खराब तर आहेतच, पण जिथे जिथे कामं चालू आहेत किंवा जिथे कामं झालीत तिथलेही रस्ते 6 महिन्यात उखडतात. आणि माझ्या वैयक्तिक माहितीत असं आहे की हे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत ते ठरलेले असतात, यांचे टेंडर निघतात, त्यांना पैसे भेटतात आणि पुन्हा ते टेंडर काढण्यासाठीच ते रस्ते निकृष्ट दर्जाचे केले जातात. आणि PWD पासून तर सगळ्या अधिकाऱ्यांना ही टक्केवारी ठरलेली असते आणि त्यामुळे त्या कॉन्ट्रॅक्टरकडे एवढं बजेट उरत नाही की त्यांनी क्वालिटी रस्ते तयार करावेत. तर तुम्ही ॲज अ कॅन्डिडेट निवडून आलात तर तुम्ही ह्या कॉन्ट्रॅक्टरला, ह्या टक्केवारीवाले गँगला कसे थांबवणार आहात? मी सुद्धा एक शेतकऱ्याचा मुलगा आहे, सामान्य कुटुंबातून आलोय, त्यामुळे मला या सर्व परिस्थितीतून मी सुद्धा गेलोय. माझ्या गाडीच्या काचा खालीच राहत आहे. मी सुद्धा तालुक्याचा प्रत्येक गावागावामध्ये फिरून आलोय. रस्त्याची दुरावस्था जी तुम्हाला जाणवली ती मलाच जाणवली, मला सुद्धा जाणवली. परंतु दुर्दैवाने या तालुक्याचे जे लोकप्रतिनिधी आहेत, 40 वर्षापासून लोकप्रतिनिधी आहे, आमदार बी होते, मंत्री बी होते, यांना तुमच्या पाणी, आरोग्य, रस्ता या प्रश्नांकडे यांनी कधी गांभीर्याने बघितलं नाही. यांचा बघण्याचा दृष्टिकोन फक्त रस्ता करण्यासाठी त्या भागातील जो त्यांचा बगल बच्चा असेल, नातेवाईक असेल, त्याचा विकास बघितला गेला. आज संगमनेर तालुक्यातील बरेचसे रस्त्याचे कामं निर्मिती नावाची कन्स्ट्रक्शन कंपनी करते. आज रस्त्याचे कामं सुद्धा देताना जो टक्केवारीचा खेळ मानला जातो, हा खेळ सुद्धा त्यांना अपेक्षित तसाच असतो. माझा भविष्यात हा प्रयत्न राहील, रस्ता म्हणून बोलतो मी, रस्त्याचा प्रश्न आहे म्हणून, का सरकारचे सुद्धा वेळोवेळी वेगवेगळे आदेश, परिपत्रक निघालेले आहे का रस्ता बनवल्यानंतर त्या रस्त्याची निगा राखणं, म्हणजे त्याची काळजी 5 वर्ष 10 वर्षाची त्याला नियमावली ठरलेली. परंतु दुर्दैवाने ग्रामीण भागामध्ये आपल्या लोकांनाच माहित नसतं का तो किती वर्षासाठी रस्त्याची त्याची
त्या ठेकेदाराची जबाबदारी. तर माझा प्रयत्न राहील का यापुढे बिलो मध्ये काम करणारे जे टेंडर, आता ओपन टेंडरची पद्धत आहे आपल्याकडे, दादागिरी दहशत करून बाकीच्या सामान्य कार्यकर्त्यांनी जर टेंडर भरायचा प्रयत्न केला, उद्या सिव्हिल मधून पास झालेल्या मुलांनी जर एखाद्याने प्रयत्न केला का ते काम घेण्याचा, तर त्याला ते काम न घेण्यासाठी यशोधन या कार्यालयातून दमबाजी केली जाते, धमक्या दिल्या जातात, टेंडर मागे घेण्यासाठी सांगितलं जातं. तसेच जर एखाद्याला टेंडर द्यायचंच असेल तर त्यामध्ये मोठ्या टक्केवारीचा खेळ केला जातो. जर एखाद्या सामान्य कॉन्ट्रॅक्टरनी जर ते काम घेतलं तर त्याला ते टक्केवारी देता देता अधिकाऱ्यांची तर वेगळी, परंतु या लोकांची देता देता तो रस्त्याची क्वालिटी बाकीच्या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्षित करतो. आपला प्रयत्न राहील का ज्या पद्धतीने काम त्याला भेटलंय त्यांनी ते बिलो मध्ये जरी घेतलं असलं तरी ते त्यांची जबाबदारी, त्या कॉन्ट्रॅक्टरची जबाबदारी, तो बिलो मध्ये भर किंवा अबो मध्ये भर, तो रस्ता प्रॉपर झाला पाहिजे. धन्यवाद साहेब. याचबद्दल तुम्हाला काही सांगू इच्छितो सर. आमच्या इथे कुठलाही मुलगा जर आजारी पडला तर त्याला नान्नज पर्यंत जायला 25 मिनिटं लागतात आणि संगमनेर पर्यंत जायला 45 मिनिट्स लागतात. त्याला कारण फक्त एक रस्ता आहे. मागच्या वर्षी एक मुलाचा इथे मृत्यू झाला. त्याला कारण फक्त असं होतं की हे रस्ते खराब आहे, त्याला आम्ही वेळेत दवाखान्यात पोहोचवू शकलो नाही. आणि हा जो आहे याचा डायरेक्ट इम्पॅक्ट आमच्यावरती होतोय, इथल्या युवकांवरती होतोय. आणि म्हणून रस्ते चांगले असणं हे कंपनीच्या आणि इतर सगळ्या गोष्टींच्या विकासासाठी फार महत्वाचं आहे. त्यामुळे त्याबद्दल तुम्ही दिलेलं आश्वासन खूप उत्तम आहे आणि ते तुम्ही नक्कीच कराल अशी आमची अपेक्षा आहे. माझा पुढचा आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे पाणी. गेल्या 2 उन्हाळ्यामध्ये बाप कंपनीने 18 लाखाचं विकत पाणी घेतलंय सर. आणि 18 लाखाचं विकत पाणी इथल्या मुलांना पिण्यासाठी, आंघोळीसाठी आम्ही वापरलंय. आणि पाण्याचा प्रश्न सगळेच बोलतात, सगळेच बोलून दाखवतात. आपल्याकडे भोजापूर सारखं धरण आहे, निळवंडे धरण आहे, प्रवरा नदी आहे, मुळा नदी आहे संगमनेर तालुक्यामध्ये. पण जर मानसिकता तशी असती तर ह्या सगळा भाग, एस्पेशली मी निमोन तळेगाव गट बोलतो आमचा, आणि पुढे तिकडे साकूर गट आणि पठार भागाबद्दल बोलतो, तर शक्य आहे की आपण हे सगळा भाग ओलिताखाली सहज शक्य होतं आणता आला असता. आम्ही कंपनीत पाणी आणण्याच्या दृष्टीने एक कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं शोधण्यासाठी की किती खर्च प्रवरेवरून इथपर्यंत पाणी आणण्यासाठी होईल. आणि 4.5 कोटीमध्ये जवळजवळ 24 इंचाची पाईपलाईन पारेगाव पर्यंत येऊ शकते असं कोटेशन्स आमच्याकडे आले. आणि 4.5 कोटी हा सरकारसाठी किंवा एखाद्या मंत्र्यासाठी हा खूप छोटा निधी आहे. जर याचं डबल केलं तर तेच पाणी तिकडे साकूर भागात जाऊ शकलं असतं. आणि आम्ही ऊसाची शेती करण्यात अजिबात इंटरेस्टेड नाही आहे, पण आम्ही ठिबक सिंचनवरती ऍटलिस्ट एखादी फळझाड लावू इच्छितो, इथली शेतकऱ्यांची लोक किंवा इथे शेतकरी. तर ही जी मानसिकता आहे पाण्यासाठी, भोजापूरच्या धरणामध्ये आपण बघितलं, भोजापूरचं जी चारी आहे ती पारेगाव पर्यंत अजूनपर्यंत कधीच रेडी झाली नाही. याचे अनेक टेंडर निघालेत, अगदी 2008, 2012 मी स्वतः RTI टाकून काही गोष्टी बघितल्या होत्या. प्रचंड खर्च त्याच्यावरती झालाय, पण पाणी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलं नाही. तर याच्यासाठी तुमच्याकडे काय योजना आहेत आणि तुमच्या पार्टीकडे, तुमच्या नेत्यांकडे किंवा तुमच्याकडे वैयक्तिक तुमचं विजन संगमनेर तालुका, एस्पेशली निमोन तळेगाव गट आणि पठार भाग, यासाठी तुमचं काय योजना तुमच्या मनात आहेत ज्या तुम्ही निवडून आल्यावरती करणार आहात, हे आम्ही सगळे ऐकू इच्छितो. पाणी प्रश्न खूप असा काही अवघड नाहीये. आपल्याकडे पाऊस बी बऱ्या प्रमाणात होत असतो, परंतु त्याबाबत कुठली लोकप्रतिनिधी काळजी घेतली नाही. जर हा भाग, निमोन भाग, तळेगाव भाग, आज पाणी जर या भागाला मुबलक प्रमाणात मिळालं असतं तर आज जे तुम्ही बाप कंपनी इथं करून दाखवलंय त्याचे तुम्हाला किती त्रास भोगावा लागतोय किंवा तुम्हाला किती त्रास होतोय, परंतु या तालुक्यातील शेतकऱ्याच्या मुलाला जे तुम्ही शिक्षण देताय त्यामुळे जे आज तरुण स्वतः रोजगार, नोकरी मध्ये पुढे येऊ राहिले, ही इथल्या लोकप्रतिनिधीला अपेक्षित नाहीये. पाण्याचा प्रश्न यापूर्वी स्वर्गीय विजय खताळ पाटलांनी 77च्या कालावधीमध्ये बऱ्यापैकी मार्गी लागला. त्यानंतरच्या लोकप्रतिनिधी निळवंड्यावर खूप निवडणुका काढल्या. आतापर्यंत फक्त त्यांचं प्रत्येक निवडणुकीला निळवंड्याच तुम्ही ऐकलं असेल. मी लहानपणापासून पाहतोय निळवंड फक्त निळवंड. त्या निळवंड्याला सुद्धा सर्वात जास्त निधी आपल्या महायुती सरकारने दिला, महाविकास आघाडीचा नाही. मागील कालावधीमध्ये आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब स्वतः निळवंड्याला आले होते. तो प्रकल्प लोकार्पण आपण केला. आज निळवंड्याचे उजवे डावे कालवे, या कालव्यांमध्ये गेले 20 वर्षाच्या पेक्षा जास्त काम चाललं. हे फक्त आणि फक्त
स्थानिक भागातील पुढारी पोहोचण्यासाठी चाललं. हे पाणी शेतकऱ्याला पाणी मिळावं यासाठी नाही चाललं. मला असं वाटतं का तुमचा पाणी प्रश्न हा खूप वर्ष प्रलंबित ठेवण्यात आला. हा जास्तीत जास्त जर याच्यावर चांगलं काम केलं, जसं तुम्ही स्वतःची सर्वे करून बघितलं, तुम्ही 4.5 कोटी सांगताय, महायुती सरकारकडून निश्चितच या बाबतीत यापूर्वी सुद्धा पाणी प्रश्न प्रलंबित राहू नये किंवा पाण्याच्या प्रश्नासाठी प्रयत्न झालेत. निधीबाबत आमचं सरकार कधीच कमी पडलं नाही, भविष्यात सुद्धा कमी पडणार नाही. कारण महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे साहेब, आज आपल्याकडे जलसंपदा मंत्री फडणवीस साहेबांकडे खातं होतं. अतिशय विजन असलेला नेता आहे तो. म्हणजे फडणवीस साहेबांसारखा, अजितदादा सारखा, विखे पाटलांसारखा माणूस, ज्यांनी आता 2.5 वर्षाच्या कालावधीत ज्यावेळेस साहेब मंत्री झाले विखे पाटील, त्यांनी पहिलं प्राधान्य हे आपल्या दुष्काळी भागातील जी जनता आहे यांच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी केलं. परंतु कागदोपत्र जर बघितले, वर दिसतंय तसं नाहीये. यांनी कागदोपत्रामध्ये काही अशा अडचणी निर्माण करून ठेवल्या इथल्या लोकप्रतिनिधी, त्यामुळे आपल्याला थोडा कालावधी लागला. येणाऱ्या कालावधीमध्ये आपला निश्चित प्रयत्न राहील का घाटमाथ्याचं पाणी जे आपल्याला इकडे आणता आलं तर त्याबाबत उपसा सिंचन माध्यमातून कालव्यालगतचं पाणी काय करता येईल. समजा उद्या घुगे सरांसारखे काही लोक जलतज्ञ राहतील किंवा आज शेतकरी, आज किसनदादा चत्तर सारखा माणूस या भागात पाण्यासाठी संघर्ष करतोय, त्यांच्याकडे पूर्ण आकडेवारी, त्या आकडेवारीच्या माध्यमातून माझा तर प्रयत्न राहील का जर पुढचे 5 वर्ष मला मिळाले लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याची, तर जनतेने तर निर्धार केलाय, परिवर्तनाची लाट आहे, त्यामध्ये तुमच्या सर्वांचं सहकार्य. त्यावेळेस पाण्याचा प्रश्न 5 वर्षामध्ये माझ्याकडून 5 वर्ष तर मी मागतोय, परंतु माझा प्रयत्न राहील का कमीत कमी 1-2 वर्षामध्ये या भागाचं नंदनवन झालं पाहिजे, पाण्याचा प्रश्न सुटला पाहिजे. मला निवडणूक पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी लढायची, मला निवडणूक आश्वासन देऊन जिंकण्यासाठी नाही लढायची, मला पाणी प्रश्न सोडवायचा आहे. जर माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी दिली गेली, त्या पूर्वी काम करताना सुद्धा माझ्यासारख्याच्या अर्जानुसार विखे पाटलांनी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्ते बरेच काम करताय, 650 कोटी रुपये या संगमनेर तालुक्याच्या रस्त्यासाठी सुद्धा दिले. आज आपण ज्या रस्त्याचं बोलले त्या रस्त्याला निधी सुद्धा विखे पाटलांनी मंजूर केला. परंतु काय झालंय, ह्या तालुक्यामध्ये एक भीती दहशतीचं वातावरण आहे. या भीती दहशतीमुळे काही लोक उघड बोलत नाही. पाणी नसलं तरी लोक घरात बसले, गप्प बसले का नको, साहेब हसले पाहिजे, साहेब रुसले नाही पाहिजे. पाण्यावर बोलावं तर साहेब रुसतील, पाण्यावर नाही बोलायचं. साहेबांचं फक्त गोड स्मित हास्य पाहायचं, ही इथल्या लोकांना सवय लागली होती. माझा निश्चित प्रयत्न राहील का आपल्या भागातील पाण्याचा प्रश्न तो कुठल्या मार्गाने, कुठल्या पद्धतीने सोडवता येईल, यासाठी महायुतीकडे जेवढा निधी देण्याची दानत आहे, जाणून बुजून निळवंड प्रलंबित ठेवलं गेलं. त्यामुळे मित्रांनो, अजून यापेक्षा जास्त काही आपल्याला योजना राबवता येतील. नुसतं आपल्याला निळवंड्याच्या कालव्याच्या भरोश्यावर नाही राहता येणार. अजून आपल्याला या भागामध्ये मोठे धरणं कसे करता येतील, बंधाऱ्याच्या माध्यमातून पाणी कसं आणता येईल. सरांनी सांगितलं नदीवरून सुद्धा आणायला किंवा याच्यातून आणायला खर्च कमी प्रमाणात आहे. आपला निश्चित प्रयत्न राहील येणाऱ्या कालावधीमध्ये हा तळेगाव व निमोन भाग पाण्यापासून वंचित राहणार नाही. प्रत्येक महिलेच्या डोक्यावर हंडा उतरवून आपला प्रयत्न राहील. टँकर मुक्त लोकांना अभिमान. हे टँकर सुद्धा कशासाठी चालले त्या संगमनेर तालुक्यामध्ये कार्यकर्त्यांच्या पोहोचण्यासाठी. आज ते टँकर सुद्धा जर 5 टिपा मारल्या तर 50 टिपाचं बिल काढलं जातं. पण 50च्या 50 जरी टँकर तुम्ही दिले ते आमच्या मायमाऊलीला जो त्रास होतो हा होणार नाही. निश्चित माझ्या माध्यमातून पाण्याचा प्रश्न पूर्णतः सोडवण्याचा माझा प्रयास आहे. धन्यवाद साहेब. या संदर्भात 2-3 गोष्टी आम्ही कॉमेडी म्हणून घेतो. बऱ्याच ठिकाणी दोन्ही पार्ट्यांचे जलनायक असे बोर्ड लावलेले असतात, तर खरा जलनायक तुमच्या मध्ये कोण असावा आणि कोण आहे? जलनायक जो पाणी देईल तो जलनायक असतो, आणि जो पाणी न देता जलनायकाचं आव्हान तो खलनायकच असतो. संगमनेरातील जनतेला लहान लहान मुलांपासून जर तुम्ही आज ज्येष्ठ वयस्कर लोकांना विचारणार, आज 80-85 वर्ष वय झालेल्या लोकांना विचारा या तालुक्याचा जलनायक कोण आहे, खलनायक कोण आहे, तुम्हाला खलनायक म्हणून एकच नाव येईल. जे जनतेच्या मनामनात नाव आहे या संगमनेर तालुक्याचा खलनायक कोण तेच राहतील. आणि जलनायक मानण्यासाठी आज मी तर म्हणल, जलनायक नाही आमचे नरेंद्र मोदी साहेब, फडणवीस साहेब हे खरे जलनायक राहतील. विखे पाटील हे जलनायक राहतील. कारण इतके वर्ष प्रलंबित असलेल्या कामाला मोठ्या प्रमाणात निधी देऊन त्यांनी पाण्याचा प्रश्न मार्गी लावला. तरी मला नाही आठवलं कधी विखे पाटील म्हणले का मी जलनायक आहे. त्यांनी एवढंच सांगितलं का ज्या साईबाबांची
साईबाबांच्या कृपा आशीर्वादाने मला या दुष्काळी भागातील जनतेला मी उजव्या आणि डाव्या कालन्यातून पाणी देण्याचा प्रयत्न केला, त्यावरच मी समाधानी आहे. हेच लोकांचे आशीर्वाद पाहिजे. त्यामुळे या जलनायक खलनायकामध्ये त्यांना जलनायकालाही शुभेच्छा आणि आपल्या त्या खलनायकालाही शुभेच्छा. साहेब, आणखी एक प्रश्न मला असा पडतो की मी आता माझ्याकडे काही पेपर्स आहेत की जेवढा खर्च या पाण्याच्या योजनांवरती झालाय, स्पेशली निळवंडे म्हणा किंवा मग भोजापूर म्हणा, हा काही हजारो कोटीमध्ये आहे. तर एवढा खर्च खरंच लागतो का? तुम्ही बरेच आरटीआय ऍक्टिव्हिटीज आहात, तुमच्या खूप साऱ्या रिसर्च आहे याच्यावरती, तर खरंच एवढा खर्च लागतो का? हा आमचा सामान्य लोकांना खूप प्रश्न आहे. 8,000-7,000 कोटी जेव्हा आपण बोलतो, खूप मोठा पैसा आहे, आमच्या कल्पनेच्या पलीकडे आहे. आणि तो पैसा कुठे वापरला गेला असेल एवढ्या वर्षामध्ये आणि नक्की किती खर्च लागतो? हेच तर आपलं सगळ्यांचं दुर्दैव होतं का निळवंड्याच्या नावावर फक्त पंचवार्षिक निवडणूक जिंकायची, निवडून आल्यावरती बाहेर कार्यकर्त्यांना सांगायचं तू 2 JCB घे, तू 2 पॉकलँड घे, आणि नंतर कर्जबाजारी होऊन त्या कार्यकर्त्याचं कुटुंब बी संपवायचं. पाण्यासाठी एवढा आज 8-8.5 हजार रुपये जो गेलाय याची गरज नव्हती. सुरुवातीला स्वर्गीय BJ खताळदादांनी माळुंगी म्हणून माळादेवीला धरणाचा प्रस्ताव दिला होता, परंतु त्यावेळेस इथले लोकप्रतिनिधीच्या वडिलांनी त्या गोष्टीला विरोध केला. त्यावेळेस 8 कोटीचं धरण होतं, ते आज हजारो कोटीवर गेलं. आणि हे जाण्यामाग यांना ही भीती होती का जर या तालुक्याचे प्रश्न सर्व सुटले, पाण्याचा, रस्त्याचा, तर आपल्या मागं कोण राहील, आपल्या पुढं मागे गाड्या कोण घेऊन फिरत. आणि एवढा निधी तर मला वाटतं हा लागत नाही. परंतु यांनी ज्या पद्धतीने विलंब करत करत गेले, वाढती महागाई या त्या गोष्टीमुळे त्याचे आकडे फुगवटा वाढत गेला. आणि त्या माध्यमातून तर मी म्हणत, ज्यावेळेस मला आठवतं मी 11वी-12वीच्या असेल त्यावेळेस निळवंड्याच्या नावाखाली असं एक डंपर पाहायचो मी, सारखे रोज डंपर पाहायचो. संगमनेरच्या खानगाववरून निघायचे, काही जोरातून निघायचे, वाळूचे भरलेले डंपर. हे कुठे जायचे माहिती का? घोटी इगतपूरला. निळवंड्याच्या नावाखाली निम्मा विकास आहे ना घोटी इगतपुरीचा झाला. आपल्या इथं जे काही त्यांचे संस्था बांधल्या गेल्या, इथं सुद्धा 30 वाळू जात होती निळवंड्याच्या नावाखाली. त्यामुळे निळवंड्याचा पैसा सुद्धा कुठं कुठं गेला आणि कसा जिरला हे या तालुक्यातील प्रत्येक नागरिकाला माहिती. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. तो खूप महत्वाचा आहे आमच्या सगळ्या युवकांसाठी. नोकऱ्या. बाप कंपनी मी 2 वर्षापूर्वी पारेगावमध्ये सुरू केली. त्याला कारणच असं होतं की ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांच्या मुलांना नोकऱ्या मिळाव्या आणि त्याही चांगल्या IT क्षेत्रात मिळाव्या. तर बाप कंपनी तर नोकऱ्या देतेच आहे, पण आजूबाजूला अनेक इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत किंवा कॉलेजेस आहेत, ते फक्त डिग्र्या घेऊन 4 वर्ष ग्रॅज्युएट झालेले, ज्यांना काही येत नसलेला युवक बाहेर पडतोय. आणि या लोकांसाठी आपल्याकडे MIDC आहे, पण त्या MIDCचा फारसा विकास, जेवढा सिन्नर MIDCचा विकास झाला तेवढा संगमनेर MIDCचा विकास झालेला नाहीये. इथे कुठल्याही कंपन्या नाही आहेत, किंवा जर कुठल्या प्रायव्हेट कंपन्या यायचा प्रयत्न करतात तर त्यांना अनेक संकटांना तोंड द्यावं लागतं. त्याचं उत्तम उदाहरण आम्ही आहोत. कारण तुम्ही हे 2 फ्लोअर बघतायत, हे 2च्या 8 फ्लोअर मागच्या 2 वर्षापूर्वीच पूर्ण झालेले असते, पण अजून आम्हाला याची परमिशन मिळालेली नाहीये. किंवा जेव्हा मी तहसील कार्यालयामध्ये जातो, भूमी अभिलेख कार्यालयामध्ये जातो, अशा ठिकाणी जातो, तेव्हा 4-4, 5-5 महिने मला तिथे फक्त फेऱ्या माराव्या लागतात. आमच्या येणे कम्प्लीट करायला 1 वर्ष लागलं. आमचं टाउन प्लॅनिंग अजून अप्रुव्हल दिलं नाही. 2022ला टाकलेली फाईल अजून पूर्ण होत नाही. एवढं अवघड आहे काही कॉम्प्लायन्स किंवा सरकारी परवानग्या. नाही, मागच्या 2.5 वर्षामध्ये तरी महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील झाल्यानंतर संगमनेरच्या महसूल विभागाला बऱ्यापैकी चांगली शिस्त लागली होती. यापूर्वीच्या सवयी कसं असतं, गेल्या 35-40 वर्षापासून जी प्रथा पडलेली ही मोडायला थोडा कालावधी लागतो. आणि त्या माध्यमातून आम्ही निश्चित प्रयत्न केलाय. 2.5 वर्ष विखे पाटलांचे महसूल मंत्री पदाचे आणि त्यांचे 7.5 वर्ष याची जर कम्पेअर केली तर आज तुम्हाला ग्रामीण भागातले नागरिक सुद्धा सांगतील, तहसील कार्यालयामध्ये यापूर्वी कुठल्याही गोष्टीसाठी पॅरलल कार्यालय, म्हणजे संगमनेरचं महसूल कार्यालय पॅरलल दुसऱ्या एका खाजगी लोकप्रतिनिधीच्या खाजगी याच्यात चालत होतं. फाईलीच्या फाईली तिथे जात होत्या, रस्त्याचे निकाल तिथे टाईप केल्या जात होते. ही प्रथा आम्ही बंद पाडली. रस्त्याचे निकाल, जमिनीच्या खरेदी विक्रीच्या जे मोजणीचा विषय होतो, या मोजणीसाठी सुद्धा यांच्याकडून चिठ्ठी आल्याशिवाय त्याला तारीख मिळत नव्हती. आम्ही ती सुद्धा बंद पाडली. या संदर्भात एक गोष्ट सांगायची साहेब, आमचा एक जमिनीचा मुद्दा आहे वैयक्तिक कंपनीच्या मागचा.
मी 4 महिने झाले पेपर काढतोय भूमी अभिलेख कार्यालयामधून, तिथले अधिकारी फक्त काही ना काही कारण देऊन आम्हाला घरी पाठवतात. त्यांना नाशिक कार्यालयाकडून ऑर्डर आहे, नगर कार्यालयाकडून ऑर्डर आहे, तरी पण काम केलं जात नाही. तर सामान्य लोकांचं राजकारण साईडला ठेवा, पण सामान्य लोक जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये जातात किंवा भूमी अभिलेखमध्ये जातात किंवा तहसील कार्यालयामध्ये जातात, आमचा कोणीच तिथे वाली नाहीये. ते अधिकारी जे सांगतील तेच आम्हाला ऐकावं लागतं. आणि त्याचप्रमाणे आणखी एक इन्सिडेंट याच्या संदर्भात आहे की मी गेल्या काही महिन्यापूर्वी पोलीस स्टेशनमध्ये गेलो होतो एका वैयक्तिक कारणामुळे, आणि तिथे एक वृद्ध व्यक्ती आले आणि त्यांच्या मुलीचं कोणीतरी अपहरण केलं होतं, आणि त्या व्यक्तीला माझ्या नजरेसमोर पोलिसांनी जवळजवळ 5 तास बसवून ठेवलं, त्याची कंप्लेंट घेतली नाही. तर हे जे 3 कार्यालय आहे जिथे जास्तीत जास्त पिळवणूक ग्रामीण भागातल्या लोकांची होते, शेतकऱ्यांची होते, नागरिकांची होते, याच्यासाठी तुमच्याकडे काय प्लॅन आहे? याला आमच्यासारख्यांना डायरेक्ट ऍक्सेस मिळेल, म्हणजे पीएचा फोन येतो तेव्हा कंप्लेंट रजिस्टर होतात, किंवा एखाद्या कार्यकर्त्याचा किंवा परत पीएचा फोन येतो तेव्हा भूमी अभिलेखचा अधिकारी काम करून देतो किंवा तहसीलदार काम करतो. तर हे आणखी सोपं कसं करायचंय तुम्हाला? नाही, यासाठी तर मी ही निवडणुकीला उभा आहे. मला फक्त 5 वर्ष पाहिजे. मी म्हटलो ना, या तालुक्याची जी दादागिरी दहशत आहे ना, बगल बच्च्याच्या माध्यमातून चाललेली, हिचा मी बिमोड करणार. अधिकाऱ्यांवरती सुद्धा अंकुश ठेवण्याचं काम आपण करणार. चुकीच्या पद्धतीने जे काही कामं होत आहे त्याला आपला विकास कामाला विरोध नाही, पण विकास कामाच्या नावाखाली हा जो संगमनेरमध्ये भ्रष्टाचार बोकाळलाय त्याला माझा विरोध आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये जसं तुम्ही म्हणाले, आमचा खूप प्रयत्न राहिला मागील 2.5 वर्षामध्ये. महसूल खाता असेल, पोलीस प्रशासन असेल किंवा इतर शासकीय कार्यालयामध्ये सामान्य नागरिकाला त्रास होणार नाही याची आम्ही काळजी घेतली. परंतु दुर्दैवाने काय झालं माहिती का, इथल्या लोकांना सुद्धा ती सवय लागलेली अन्याय सहन करायची, अत्याचार सहन करायची. त्यामुळं हा प्रॉब्लेम होतो. आज जसं तुम्ही म्हणले का पोलीस स्टेशनमध्ये वाईट अनुभव आला, त्यावेळेस माझी तर विनंती राहील, या माध्यमातून आव्हान राहील का महाराष्ट्र राज्याचे जे गृहमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस साहेब, या माणसाला जर कधी तुम्हाला भेटण्याचा योग आला, नामदार राधाकृष्ण विखे पाटील या माणसांना कधी भेटण्याचा योग आला असेल तर एकदा भेटून बघा. आमच्याकडे विखे पाटलांकडे डायरेक्ट कागद दिल्यानंतर जागेवर काम होतं. जे आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे साहेब, हे सुद्धा प्रत्येकाला वेळ देतात. सर्व शासकीय कार्यालयांमध्ये पुढील माझ्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये कुठल्याही टेबलवरती पेंडन्सी राहणार नाही. जी आज विनाकारण अडवणूक केल्या जाते, ही अडवणूक करण्यात जाणून बुजून केल्या जाते. आज साकूर पठार भागामध्ये तुम्ही जसं तळेगाव निमण भागामध्ये आले, तुम्ही बाप कंपनी स्थापन केली शेतकऱ्यांच्या मुलांना प्रवाहात आणण्यासाठी. तुम्हाला चांगलं पॅकेज होतं, चांगले बाहेर तुमचं चाललं होतं, पण तरी तुम्ही एक आपल्या भागातील तरुणांना कुठेतरी प्रवाहात आणण्यासाठी, कारण इथं 40 वर्षापासून बघितलंय का फक्त गुलाम बनवले गेले. आमच्या दूध संघामध्ये, शेतकी संघामध्ये, डेंटल कॉलेजमध्ये घोटी इगतपूरला 8,000च्या पुढे पगार नाही द्यायचा. 8,000वर सगळे थांबवले गेले. त्यामुळे तुम्ही इथं जो निर्णय, धाडसी निर्णय घेतला, त्यामुळे तुम्हाला त्रास होणार हे निश्चित होतं. जसं त्या भागामध्ये कारखाना स्थापन झाला, बिरोले म्हणून जे आहेत त्यांना त्रास दिला गेला. जी तुमची वेदना आहे तीच त्यांची, जमिनीच्या परवानग्यापासून सगळ्या गोष्टींना त्यांना त्रास दिला गेला. परंतु तुम्ही आज खूप चांगला काम करताय. तुमच्या माध्यमातून आज आमच्या संगमनेर तालुक्यामध्ये युवकांना मी सांगतो, मी ग्रामीण भागामध्ये साकूर भागात गेल्यावर मी सांगितलं, बघा त्या तिकडं बाप कंपनी स्थापन झाली, परंतु यांना तालुक्यामध्ये रोजगारासाठी युवकांना कुठली मोठी MIDC म्हणा, कुठल्याच गोष्टी नाही करता आल्या. आज विखे पाटलांनी महसूल मंत्र्याच्या कार्यकाळामध्ये 500 एकर जमीन दिली का, फक्त उद्योग व्यवसाय येण्यासाठी. उद्योग व्यवसाय आले तर 5-10 हजार लोकांना रोजगार भेटेल. हे महसूल मंत्री असताना 7.5 वर्ष यांनी फक्त ज्या जमिनी मोकळ्या होत्या गावागावामध्ये, प्रत्येक गावामध्ये, याच्यामध्ये जे गावचे पुढारी आहेत त्यांनी आकारी पडीच्या जमिनी म्हणा किंवा बाकीच्या गावठाणच्या जमिनी बळकावण्याचा प्रयत्न केला. त्यामुळं याची कंपेअर त्या महसूल मंत्र्याची या महसूल मंत्र्याची करा. आपल्याला येणाऱ्या कालावधीमध्ये महसूल खातं जे आहे, बघा यापूर्वी रेशन कार्ड साठी सुद्धा पैसे घेतले जात होते संगमनेरमध्ये. आपल्या कार्यकाळात ही प्रथा बंद पाडली. डीपी जाळल्यानंतर पीएच वर्गणी गोळा करायचा, त्यांचा पैसे गोळा करायचा आणि त्यातले अर्धे त्याला ठेवायचा आणि अर्धे वरती द्यायचा. आमच्याकडे 1 रुपया न घेता आम्ही डीपी दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी बसून देतो. पण आज मी ज्यावेळेस ग्रामीण भागात फिरतोय, शहरात फिरतोय, लोकांनीच निर्धार केलाय का आता परिवर्तन करायचंय. त्यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये सुद्धा महसूल खाता असेल, पोलीस खाता असेल, इतर शासकीय कार्यालयांमध्ये सुद्धा बऱ्यापैकी चांगलं आपण परिवर्तन करूया.
धन्यवाद साहेब आश्वासनाबद्दल. तुम्हाला सांगू इच्छितो, बाप कंपनीमध्ये एक अमेरिकन कंपनीने जवळजवळ 300 मुलांची डिमांड केलेली आहे. त्यातले 150 मुलं आता ऑलरेडी काम करत आहेत. पुण्यातल्या काही 2-3 कंपन्या आहेत ज्या पारेगावमध्ये त्यांचं ऑफिस टाकू इच्छित आहेत, पण दुर्दैवाने आमची ग्रामपंचायत आम्हाला एनओसी देत नाहीये त्या गोष्टींसाठी. ही सगळी शोककळा आहेत ह्या सगळ्या सिस्टमची. माझी अशी इच्छा आहे की मला त्यांच्याकडे किंवा तुमच्याकडे जाण्याऐवजी जर एक सिस्टमने प्लॅटफॉर्म दिला ह्या सगळ्या गोष्टींसाठी, तर मी किंवा आजचा इंटेलेक्च्युअल तरुण वर्ग ते खूप जास्त अप्रिशिएट करेल आणि तशीच अपेक्षा मी तुमच्याकडून ठेवतो. पुढचा महत्वाचा मुद्दा जो आहे, जसं तुम्ही त्याचा अगोदरही उल्लेख केला असेल, आम्ही वैयक्तिकरित्या मी जेव्हा पारेगावमध्ये आलो होतो, इथले जे स्टोन क्रशरने केलेले उपद्व्याप मी बघितले. आम्ही ज्या मातीला आमची काळी आई म्हणतो, त्या आईला अक्षरशः ह्या लोकांनी उकडून न्यायचं काम इथे केलं होतं. आमच्या मातेला मी म्हणेल की त्याचा एक विपर्यास केला जात होता आणि इथली भौगोलिक परिस्थिती बिघडवण्याचा प्रयत्न केला. याच्यावरती अनेकदा गावातल्या लोकांनी, आमच्यासारख्या तरुणांनी आरटीआय टाकले किंवा आवाज उठवले, पण त्याचा कुठेही आम्हाला अजून न्याय त्याचा मिळालेला नाहीये. तुम्ही दररोज जर इथे आलात तर जेवणाच्या टेबलवर तुम्हाला प्रचंड धूळ दिसेल. इथे होणारे ब्लास्टने आमच्या काचा फुटल्यापर्यंत सिच्युएशन गेलेले आहेत. किंवा सकाळी 6 वाजता तो कर्णकर्कश आवाज दगड फोडण्याचा, तो आम्हाला अगदी सहन होत नाही. याच्या संदर्भात मी विखे पाटील साहेबांकडे एक निवेदन दिलं होतं जुलै महिन्यामध्ये. त्याच्यावरती सर्वे झाले. हे जे स्टोन क्रशर प्रकल्प आहे, हे याच्यामध्ये 200 मीटरच्या आतमध्ये लोकवस्ती असताना जो नियम आहे की 500 मीटरवरती कोणी जर राहत असेल तर त्याला परवानग्या मिळू नये, तर ह्या परवानग्या मिळतात कशा, कोण मिळवून देतं, आणि आता अशा प्रकल्पांना आमच्यासारखे लोक कसे विरोध करू शकतील, याला सिस्टम कडून काय मदत होईल, आणि तुम्ही जर निवडून आलात तर असे अवैध चालणारे प्रकल्पांबद्दल तुम्ही काय कराल, त्याच्याबद्दल तुम्ही जरा आम्हाला सांगा. हा खूप महत्वाचा आणि आमच्या हेल्थशी रिलेटेड आज मुद्दा आहे किंवा आमच्या वैयक्तिक लाईफस्टाईल बद्दल मुद्दा आहे. आमची शेती खराब होते, इथल्या लहान मुलांना त्रास होतोय, कित्येक मुलं खोकल्या आणि अशा आजाराने पीडित आहेत. तर याच्यावरती तुमचं आणि तुमच्या सरकारचं किंवा तुमच्या सिस्टम कडून आम्हाला काय मदत होऊ शकते? बऱ्याच जणांना माहित नसेल का यापूर्वी समोरचे लोकप्रतिनिधी जे आहेत ते महसूल मंत्री असताना त्यांच्या ज्या कार्यकर्त्यांकडून साकूर पठार भाग म्हणा किंवा संगमनेर शहरात म्हणा, शहरालगतच्या गावांमध्ये म्हणा, जी वाळू तस्करी चालत होती, तिला विरोध फक्त एकटा अमोल खताळने केला होता. माझ्यामुळेच त्यांच्या युवक काँग्रेसचा एक पदाधिकारी आहे, त्याच्या जमिनीवरती 40 लाख रुपयाचा बोजा पडलेला आहे. संगमनेरच्या इतिहासात पहिल्यांदाच कुठल्या वाळू तस्कराला, ते पण महसूल मंत्री असताना, त्यांच्याच कार्यकर्त्याला, त्यांच्या गाडीत बसणाऱ्या कार्यकर्त्याला मी संघर्ष करून 40 लाख रुपयाचा दंड केला होता आणि त्याच्या जमिनीवर तो टाकला होता. त्यानंतर जे काही तुम्ही आता स्टोन क्रशर बाबत बोलला असाल, तर काही कागदपत्र बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल का त्या बाबतीत सुद्धा पुढाकार मी घेतला होता. माझं म्हणणं होतं, ठीक आहे, विकास कामासाठी आपल्याला लागतोय, दगड लागतो, माती लागतो, परंतु त्याचं काहीतरी शासनाने नॉर्म्स ठरवून दिले. सांगायला मित्रांनो तुम्हाला जे धक्कादायक गोष्ट आहे का संगमनेर सारख्या ठिकाणी 70 स्टोन क्रशर चालत होते अवैधपणे, इलिगलपणे, ते पण महसूल मंत्री, त्यावेळेसच्या महसूल मंत्र्याच्या आशीर्वादाने चालत होते. त्यांच्या सख्या भावाचा एक चालत होता पिंपळ्यामध्ये. हायवे जो आहे ना आपला हायवे, नियमावली अटी काहीच नाही पाळल्या जात. तुमच्या इथं आहे ना केकेचा, त्याचा आलाय का आता? बरोबर, नाही ते मला नाही माहिती. आता थोडं कामाच्या व्यस्ततेमुळे थोडं दुर्लक्ष झालं असेल, परंतु विकास कामासाठी गरज लागते, बरोबर आहे. पण विकास कामं करताना ज्या पद्धतीने तुम्ही आपल्या मातेला ओरबडू राहिले, आज पर्यावरणाचा ऱ्हास करू राहिले. एक तर या भागात आधीच पाणी नाही, पाणी आपल्याला आणण्यासाठी आपला प्रयत्न चाललाय, आणि इथं ब्लास्टिंग करून फक्त पैसे कमवण्यासाठी जो काही प्रकार चाललाय, आपल्या मातीला ओरबाडण्याचा, तो दुर्दैवी आहे. मी यापूर्वीचे काही दंडाच्या कारवाई तुम्ही आकडेवारी ऐकले असेल, त्या दंडाच्या कारवाईचा जनकच मी आहे. त्या तक्रारीच माझ्या होत्या, त्यावेळेस मला धमक्या आल्या होत्या, जीव मारण्याचा प्रयत्न झाला, परंतु मी डगमगलो नाही. त्यानंतर इथल्या लोकप्रतिनिधींना, तुमच्या इथं गावातल्या लहान मुलांना खोकला येतोय, वयस्कर लोकांना श्वास घ्यायला त्रास होतोय, पाण्यावर परिणाम झाला, हे दिसलं नाही. त्यांना काळजी होती त्या ठेकेदारांची,
त्यासाठी संगमनेर प्रांत कार्यालयावर त्यांनी गाढवा आणून मोर्चा काढला होता. हे चालू झालं पाहिजे. संगमनेर तालुक्यात जे काही अवैध चालतं या सगळ्या गोष्टीला पाठबळ त्या लोकप्रतिनिधीच आहे. म्हणजे कितीतरी गोष्टी अशा आहेत का मी हे फक्त आता तुम्हाला गौण खनिजाचं बोललो, पण या व्यतिरिक्त सुद्धा बऱ्याच गोष्टी माझा निश्चित प्रयत्न राहील. त्यांच्यावर त्याच्या दंडात्मक कारवाई झाल्या होत्या, त्यानंतर आज तो विषय न्यायप्रविष्ट असल्यामुळं मी आपल्या समोर जास्त काही बोलू शकणार नाही. पण माझा पुढील कालावधीमध्ये प्रयत्न राहील की जसं सर बोलले पुण्यातून काही कंपन्या येण्यासाठी इच्छुक आहे, त्यासाठी आपल्याला वरिष्ठ स्तरावरती सरकार केंद्रात आपलंच आहे, मोदी साहेबांचं सरकार आहे, महाराष्ट्रात सुद्धा महायुतीचं सरकार येणार आहे आणि संगमनेरची जनता सुद्धा एक जनसेवक म्हणून जनतेचा लोकप्रतिनिधी म्हणून मला सेवा करण्याची संधी देणार आहे. त्यावेळेस ज्या काही तालुक्यामध्ये रोजगार आला पाहिजे, तरुणांना रोजगार भेटला पाहिजे, कंपन्या आल्या पाहिजे, त्यांना सुद्धा दहशतमुक्त काम करता आलं पाहिजे. नाही तर उद्या कंपन्या आल्या आणि घ्या लेबर कॉन्ट्रॅक्टचं काम माझ्याच कार्यकर्त्यांना द्या आणि हप्ते द्या, हा प्रकार झाला नाही पाहिजे, याची सुद्धा आपण काळजी घेणार आहे. धन्यवाद साहेब, तेच अपेक्षित आहे आम्हाला. शेवटचा आणि खूप महत्वाचा मुद्दा जो संगमनेर तालुक्यात मी वैयक्तिकरित्या किंवा अनेक लोक म्हणजे फेस करतात तो आहे आरोग्य संदर्भातला. संगमनेर तालुक्यात अनेक दवाखाने आहेत साहेब, पण एकही असं सरकारी हॉस्पिटल नाहीये की जे लोकांना, ग्रामीण भागातल्या लोकांना कमी किमतीमध्ये आरोग्य सेवा उपलब्ध करून देईल. मी आता 2 वर्ष झाले इथे आलोय. मी असं ऐकलं की संगमनेरच्या नवीन नगर रोडला खाटीक गल्ली बोलतात, आरोग्य सेवेची खाटीक गल्ली, आणि इथे प्रचंड लूट चालते. आणि असे काही अनुभव मला माझ्या काही एम्प्लॉईच्या ट्रीटमेंटमध्ये किंवा त्यांच्या नातेवाईकांच्या ट्रीटमेंटमध्ये आले की इथले डॉक्टर्स प्रचंड लूट ग्रामीण भागातल्या लोकांची करताय. तर तुमच्याकडे ह्या गोष्टींसाठी काय विजन आहे की आरोग्य सेवा तालुक्यातली बदलावी किंवा लोकांना कमीत कमी रुपयामध्ये अगदी US स्टँडर्डची आरोग्य सेवा मिळावी, यासाठी तुमचं काय विजन आहे? नाही, या तालुक्यामध्ये, शहरामध्ये आरोग्याचा प्रश्न म्हणजे हॉस्पिटल म्हणा किंवा काही, ते जाणून बुजून स्वतःच्या मेवण्यामुळं त्यांनी हॉस्पिटल होऊन नाही दिलं. सरकारी रुग्णालय जे कॉटेज सारखं शहरामध्ये चालत होतं रुग्णालय, ते सुद्धा यांनी बंद पाडण्याचा प्रयत्न केला. कारण जर ते चाललं असतं तर त्यांच्या मेवण्याचं त्यावेळेस हॉस्पिटल खूप जोरात चालायचं, ते चाललं नसतं ना. त्या माध्यमातून आज जसं तुम्ही नगर रोडला खाटीक हॉस्पिटल बोलताय, सगळेच डॉक्टर तसे नाहीये, पण काही डॉक्टर निश्चित आहे त्यामध्ये. कोविड सारख्या कालावधीमध्ये सगळ्यांना माणुसकी पाहायला भेटली, पण या डॉक्टरांकडे, ठराविक डॉक्टरांकडे पाहायला नाही भेटली. त्यांनी त्यावेळेस फक्त आणि फक्त पैसा कमवण्याला प्राधान्य दिलं. त्यावेळेस सुद्धा या संगमनेरच्या लोकप्रतिनिधींनी कुठल्याही प्रकारे काळजी घेतली नाही. कोविड सारखे परिस्थितीतून खूप शिकण्यासारखं होतं, शिकायला पाहिजे होतं त्यांनी, परंतु त्यावेळेस मी ते शिकले नाही. माझा प्रयत्न राहील प्रवरा PMT सारखं हॉस्पिटल संगमनेर मध्ये आलं पाहिजे. त्या माध्यमातून आरोग्याचा प्रश्न सुटू शकतो. सरकारी पातळीवर सुद्धा आज 500,000 बेडचं हॉस्पिटल मिळणं खूप अवघड नाहीये. आरोग्याचा प्रश्न तर आज दिलीप वळसे पाटलांसारख्या माणसांनी ट्रॉमा सेंटर तिथं चाकण सारख्या ठिकाणी गेले, आणि आज आपला नाशिक पुणे हायवे चालतो, आज एवढी वर्दळ आहे. आपल्याला नितांत गरज आहे आरोग्याच्या बाबतीमध्ये. माझा प्रयत्न पूर्ण राहणार आहे का संगमनेर सारख्या ठिकाणी मोठं अद्ययावत पंचतारांकित हॉस्पिटल, रुग्णालय होणं खूप गरजेचं आहे. शासन निधी देतोय, परंतु काय होतं, आपल्या इच्छाशक्ती पाहिजे, जी आपल्या लोकप्रतिनिधीची नव्हती. इथं पाण्याच्या बाबतीत नव्हती, आरोग्याच्या बाबतीत नव्हती, रस्त्याच्या बाबतीत नव्हती, शिक्षणाच्या बाबतीत आहे. तर शिक्षणाचं विकास आहे या मतांसाठी फक्त ती शिक्षण संस्था चालवली जाते. आता तुमचा तर तसा काही हेतू नाही, तुम्हाला काही राजकारणात अजून तरी यायचं नाही. भविष्यात पण तसा प्लॅन नाहीये, पण जर आमचे प्रश्न सोडवले नाही तर आम्हालाच उतरावं लागेल. मी तुम्हाला या माध्यमातून विनंती करेल, भविष्यामध्ये तुमच्यासारख्या कोणत्या माणसाची राजकारणात सुद्धा खूप गरज आहे. नाही, आम्ही तुम्हाला आमचा रिप्रेझेंटेटिव्ह समजतो आणि तुम्ही आम्हाला आमच्याकडे करण्यासारख्या बऱ्याच काही गोष्टी आहेत, तर ते तुम्ही ती धुरा सांभाळावी अशी आमची इच्छा आहे. आणि हे सगळे प्रश्न, पाणी असेल, आरोग्य असेल, प्रदूषण असेल किंवा नोकऱ्या असतील, याच्याबद्दल तुम्ही जे काही प्रश्न उत्तरं दिली त्याबद्दल मला असं वाटतं की आम्ही समाधानी आहोत. आम्ही अपेक्षा
आता सध्याच्या वातावरणामध्ये आम्ही शेतकरी वर्ग आहे सगळा. पुढच्या आठवड्यामध्ये म्हणजे काम करायचं आमच्याकडे दिवसाची लाईट होती, म्हणजे सकाळी ती येत होती 5 वर 9ला यायची, 5ला जात होती. तर असा कुठलाही नियम नाही की ती 4च तास सोडली पाहिजे. तर ती काय आमच्याकडे 4च तास सोडली जायची, दुसरीकडे 4 तास सोडली. ती 4 तास पण ती पूर्ण दाबान नव्हती. तर आता सरकार, तुम्ही आमदार 100% होणार आहे, महायुतीचं सरकार 100% येणार आहे, परंतु तुमच्या आत्ताच्या अधिकारामध्ये तुम्ही MSCB ला जा, विचारला पाहिजे आमच्यासाठी की बाबा तुम्ही असं का करताय, कुठे असं आहे का तुम्ही 4-4 तास, आणि ती पण पूर्ण दाबाला देत नाही. मला 1 एकर भरण्यासाठी 4 दिवस लागले. तर त्याच्या संदर्भात थोडंसं तुमची जी सूचना आहे, यापूर्वी मी सुद्धा अनुभव घेतलाय. मी पेमगिरी भागात, निमगाव भागात गेलो होतो. तिथं विनाकारण काय झालं माहिती का, हा वरिष्ठांचा दोष नाही पण ते यंत्रणेचा दोष आहे. काही निवडणुकीच्या नाही ना आपला कंट्रोल इतका चांगला आहे का आपण त्याचं तुम्ही आज सांगितलंय त्याचं तुम्हाला आता इथं जाहीर बोलता नाहीत. काही गोष्टी आपल्याला आचारसंहितेचं काही पालन करायचं आपल्याला, त्याबाबत मी निश्चितच ज्यांच्याशी चर्चा करायची तो मार्ग प्रश्नी लावू आपण. अजून कोणाला काही प्रश्न आहे का स्टुडंट्स मधून, एम्प्लॉईज मधून? लाडक्या बहिणींना आहे का काही प्रश्न भावासाठी? सर, आता तुम्ही पण बोललात आणि आदरणीय राव सरांनी पण तुम्हाला आताच पाणी प्रश्नाबद्दल विषय मांडला. तर याच्या अगोदर पण असं झालंय की जेव्हा जलसंपदा मंत्री असताना आपले 40 वर्षापूर्वी लागलेले आमदार जलसंपदा मंत्री असताना त्यांनी काय केलं की भोजापूरची जी चारी ही या भागात जी पाणी येते त्या भागात जेव्हा चारी आली आणि त्याच्यानंतरचा म्हणजे तिगावपासून पुढे जाणारा भाग, लोहारेपर्यंत जाणारा भाग, हा जवळजवळ पूर्ण 700 हेक्टर पर्यंत ओलीचा खाली येणार होता. आणि त्यानंतर म्हणजे लोहारे हा क्षेत्र कमी झालं तेव्हा फक्त 130 हेक्टर हे क्षेत्र फक्त या चारीतून कमी व्हायला पाहिजे होतं. पण जलसंपदा मंत्र्यांनी त्यावेळेसच्या ते 530 हेक्टर पर्यंत कमी केलं आणि 130 हेक्टर ठेवलं. तर त्याच्याबद्दल तुम्ही काय करू शकता, म्हणजे तो पूर्ण रिसर्वे करून किंवा पाणी आणण्याचा प्रयत्न कसा करू शकता? मी सुद्धा या भागातील भोजापूरसाठी चाललेल्या प्रत्येक आंदोलनामध्ये सहभागी होतो. मी जेवढे कागदपत्र बघितले त्यामध्ये मला जलसंपदा आणि जलसंधारण हा जो कागदी खेळ केला गेला आहे हा या निवडणुकीसाठीच ठेवला होता त्यांनी. पाणी यापूर्वीच येऊ शकत होतं, परंतु ते दिलं असतं तर मतं मागायचे कोणत्या तोंडांनी, म्हणून त्या लोकप्रतिनिधींनी हा जाणून बुजून जलसंधारण आणि जलसंपदा हा कागदी घोडाचा खेळ केला. हा विषय खूप अवघड नाहीये माझ्या दृष्टीने. तुम्ही मला लाडक्या बहिणींनी, लाडक्या भावांनी निवडून दिल्यानंतर तुमचा प्रश्न खूप कमी कालावधीत मार्गी लागेल. तर त्याची तुम्ही आपल्याकडे विजन आहे. पाण्याचा प्रश्न जो आहे ना तुमचा, तुम्ही जे म्हणताय त्याच्यावरती आपली स्ट्रॅटेजी ठरलेली, सगळं ठरलेलं आहे. आज जाहीर कार्यक्रमात मी ते सांगू शकत नाही, कारण उद्या तसा काही समोरच्या पार्टीला बी फायदा होऊ शकतो. कारण त्यांचं विजन फक्त मतं घेणं आहे. माझं विजन या तालुक्यातील तमाम जनतेला, पाण्यापासून वंचित जनतेला, माझी उमेदवारी त्यासाठी का पिण्याचं पाणी देण्यासाठी, महिलांच्या डोक्यावरचा अंडा उतरवण्यासाठी, टँकर मुक्त करण्यासाठी, दहशत मुक्त करण्यासाठी, दादागिरी मुक्त करण्यासाठी, संगमनेर आरोग्याचे प्रश्न सोडवण्यासाठी. तर अजिबात काळजी करू नका. एकदा संधी देऊन बघा. काम नाही पटलं तर पुढच्या वेळेस मीच येणार नाही तुमच्याकडे, किंवा आलो तर मला उभं करू नका. तालुक्यामध्ये नवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्यासाठी आपल्याकडे काही प्लॅनिंग आहे का? आता समजा आपण निवडणुकीला सामोरे जात आहात, तर तुम्ही युवकांना रोजगाराबद्दल काय सांगू शकता? तुम्ही निवडून आल्यानंतर तालुक्यामध्ये रोजगारासाठी काय काम करणार आहात? त्याची सुरुवात तर आपल्या रावसाहेबांनी केलेलीच आहे. उद्या रावसाहेबांसारखे 10 जण जरी भेटले तर या तालुक्यातील रोजगाराचा प्रश्न सर्व सुटून जाईल. त्यामुळे सरांच्याच माध्यमातून भविष्यात आपल्याला जसं सरांच्या ओळखीने ज्या काही कंपन्या येतील त्यांना जागा उपलब्ध करून देणं, त्यांच्या परवानग्याबाबत मी त्यांच्या पाठीशी उभं राहील, त्यांच्या बरोबर उभा राहील. त्या व्यतिरिक्त सुद्धा आपल्याला आज पठारभाग झाला, साकूरभाग, हे सगळ्यात महत्वाचं काय माहिती का, पाण्याचा प्रश्न सुटला तर तुमचे सगळे प्रश्न सुटणार आहे. त्याने काय आलंय, विखे साहेबांनी जशी शिर्डीच्या बाजूला मोठी औद्योगिक वसाहत निर्माण केली, त्या ठिकाणी कामही चालू झालेलं आहे. त्याच पद्धतीने आपल्या संगमनेरमध्ये सुद्धा, कारण काय आहे आपल्याकडे भरपूर मोठा दुष्काळी पट्टा आहे. तुम्ही पाणी 100% आणणार आहात, परंतु शेवटी
वरच्या हातामध्ये आहे ते धरणे त्यावेळेला भरले पाहिजे. तर आपल्याला दोन्ही बाजूने काम केलं पाहिजे, त्यावेळेला हा आर्थिक विकास आपल्या तालुक्याचा होणार आहे. तर तुमच्याकडे काहीतरी MIDC सारखं काही विजन आहे का? राव सरांसारखे माणसं तालुक्यामध्ये येणारच आहे, ते विकास करणारच आहे, पण राजकीय दृष्ट्या की आपण महाराष्ट्र शासनाकडे किंवा केंद्र शासनाकडे असं काय मागणार आहे तालुक्यासाठी की जेणेकरून युवकांचा उद्या कल्याण होईल? माझा प्रयत्न राहील म्हणतोय मी. साकूर पठार भागामध्ये सुद्धा एक MIDC मोठ्या स्वरूपात आली पाहिजे. आपल्या तळेगाव निमण भागात बी एक आली पाहिजे. आपल्या म्हणजे पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण चारही भागामध्ये रोजगाराचे साधन उपलब्ध झाले पाहिजे. त्यासाठी प्रायोगिक तत्व म्हणजे प्राथमिक प्राधान्य आपलं तळेगाव निमण आणि साकूर पठार भागाला राहील का त्या भागातील तरुणांना रोजगार भेटला पाहिजे. त्यासाठी येणाऱ्या अडीअडचणी आणि तुम्हाला सांगायला निश्चितच मला अभिमान वाटेल, आनंद होईल का माझी उमेदवारी देताना ही उमेदवारी फक्त संगमनेर पुरती नाही झाली. या उमेदवारीला केंद्रातील अमित शहा पर्यंत अमोल खताळे एक छोट्या सामान्य कार्यकर्त्याचं नाव गेलेलं आहे. जे याच्यावर तुम्ही अंदाज करा, महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आहेत शिंदे साहेब हे विकासाच्या बाबतीत कुठंच तडजोड करत नाही. आज जे काय आम्ही तुमच्याकडे मतदान मागायला येतोय हे फक्त केलेलं विकास 2.5 वर्षात झालेल्या विकास कामावर मागतोय. आज विखे पाटलांसारख्या माणसांनी संगमनेर तालुक्यामध्ये एवढी विकासाची गंगा आणली. उद्या आज त्यांच्या मतदारसंघात त्यांनी केलं हो, आज यांच्या मतदारसंघात यांनी करायची जबाबदारी होती. हे अपयशी ठरल्यामुळं तो विखे पाटील म्हणा, एकनाथ शिंदे साहेब म्हणा, फडणवीस साहेब म्हणा यांनी एक सामान्य शेतकऱ्याच्या मुलाला उमेदवारी दिली का या तालुक्याचं संगमनेरचं भविष्य त्यांनी माझ्यामध्ये बघितलं असेल असं मला वाटतं. कारण माझ्या माध्यमातून का मी एक स्वतःला नशिबान समजतो का मला येणाऱ्या कालावधीमध्ये या तालुक्यातील सर्व लोकांची सेवा करण्याची संधी भेटू राहिली. त्या माध्यमातून आपला प्रयास राहणार आहे का कुठलाही घटक वंचित राहिला नाही पाहिजे. आपणही यापूर्वी सुद्धा संजय गांधीचं काम करताना मला अध्यक्ष केलं गेलं होतं, 6-7 महिन्याचाच कालावधी भेटला. त्याच्यात सुद्धा मी 4,000 लाभार्थ्यांना लाभ दिला. मला माझ्या घरातून नव्हते पैसे द्यायचे, ते सरकारकडून द्यायचे होते. त्यावेळेस मी बघितलं नाही कित्येक काँग्रेसवाल्यांचे माझ्याकडून प्रकरण मंजूर झाले. मला आमचे कार्यकर्ते सांगायचे, भाऊ नाही त्यांनी मागच्या ग्रामपंचायतीला लई त्रास दिला आम्हाला. मी त्यांना सांगितलं, दादांनो त्रास दिला देऊन द्या. तर त्याच्या आईचं प्रकरण झाल्यानंतर तो ज्यावेळेस आपल्याला गरज पडणार आहे तो आतमध्ये गेल्यावर आपलं धनुष्यबाण किंवा आपलं कमळच दाबणार आहे. तुम्ही ती काळजी करू नका. साहेब, मी तुमचे सगळे प्रश्नांबद्दल, तुम्ही दिलेल्या उत्तरांबद्दल आम्ही सगळे आभारी आहोत. तुम्ही निवडून याल अशी आम्ही सगळेजण अपेक्षा करतो आणि संगमनेर तालुक्याला एक सामान्य उमेदवार शेतकऱ्यांचा पुत्र भेटेल आणि आमच्यासारख्या शेतकऱ्यांच्या मुलांना आमच्या बाजू तो ऐकून घेईल अशी आमची अपेक्षा आहे. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा सर. आणि दुधापेक्षा पाणी माग, बरोबर आहे तुझं म्हणणं. त्यासाठीच आपल्याला आपण शेतकऱ्यांसाठी आज नामदार राधाकृष्ण विखे पाटील पशुसंवर्धन मंत्री होते. आज आपण लिटर मागे 7 रुपयाचं अनुदान दिलंय. नाही, आता बाजार भावाचा विषय कसा माहिती का, त्यावरती आता तज्ञांकडून शासकीय काही अधिकाऱ्यांकडून यापूर्वी अडचणी निर्माण केल्या गेल्या होत्या आणि हमी भावासाठी आपल्या मुख्यमंत्री साहेब असतील, फडणवीस साहेब असतील यांनी यापूर्वीच दिला. आता वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या संघटना निर्माण झाल्या. जेव्हा शेतकरी हिताचा निर्णय घ्यायची वेळ येते ना त्यावेळेस शेतकरी संघटनांची काय अडचण राहते. तुमचा प्रश्न योग्य आहे. भविष्यात माझ्या माध्यमातून तुमच्या सगळ्यांचा प्रतिनिधी म्हणून गेल्यानंतर जे तुम्ही म्हणता तुम्हाला अनुदान नकोय, तो जो हमी भाव पाहिजे त्यासाठी आपण प्रयत्न करू. नाही, काय झालंय दुर्दैवाने आपल्या सहकार्य आहे ना, सहकार याच्यावर कोणाचं बंधन नव्हतं. हा काही 1-2 दिवसाचा विषय नाही. यापूर्वी जे सहकार खातं नव्हतं आपल्याकडे, आज अमित शहा साहेबांनी सहकार खातं निर्माण झाल्यानंतर आज या कोण अडवणूक करते. ज्यावेळेस तुम्हाला माहिती का हे 7 रुपये अनुदान देताना सुद्धा याच्या आहेत ना कंपन्या, दुधाच्या कंपन्या, काही नावं आता घेणं योग्य नाही, परंतु या लोकांनी अनुदान सुद्धा शेतकऱ्यांना भेटू नये यासाठी प्रयत्न केला गेला. त्याच्यामुळे तर मग आम्ही म्हणतोय की बाजार भाव द्या ना, अनुदानाची गरज नाही. तुमची मागणी एकदम रास्त आहे मित्रांनो, पण ही प्रॅक्टिकली काही गोष्टी येणाऱ्या कालावधीमध्ये तुम्हाला पुढील 5 वर्षाची संधी द्या. तरुणांनी शेतकऱ्यांनी संधी दिल्यानंतर त्यामध्ये आपण निश्चित जे काय बाजार भावाचा विषय तो करू. आता 30 रुपये दिले
पण देता का तुमच्या, सांगा मला, डेअऱ्या देताय का? याला का, याच्यावरती सरकारचं नियंत्रण नव्हतं. आता सर्वप्रथम आपल्याला त्याच्यावर नियंत्रण आणावं लागेल. हे दूध संघ, खासगी दूध संघ हेच आपली सहकारी आणि खासगी दूध संघच आपली अडवणूक करताय. करू येणाऱ्या कालावधीमध्ये निश्चित आपल्या पाठीशी, शेतकऱ्यांच्या पाठी, आणि मी शेतकऱ्याचाच मुलगा आहे ना रे, मला तुमच्या वेदना कळत आहे ना. परंतु काही गोष्टी काम करताना आज सर आले आणि लगेच कंपनीने उभे राहिली. त्याला 4 गोष्टी, काही कालावधी, एवढ्या वर्षाच्या याच्यात सहकार खातं नसताना त्याच्यावरती कंट्रोल नव्हता कोणाचा. आपल्याला सर्वात प्रथम त्याच्यावर अंकुश ठेवण्याचं, कंट्रोल करायची वेळ आली. त्यानंतर करूया आपण. सर शेवटचा प्रश्न आहे. जशी तुम्ही लाडक्या बहिणीसाठी 1500 रुपयाची योजना आणली, त्यांना शासनाच्या निधीतून तुम्ही एक मदत म्हणून 1500 रुपये देत आहेत. आपल्या भागामध्ये, संगमनेर तालुक्यामध्ये भरपूर असे बचत गट आहेत. जसं तुम्ही त्यांना एक मदत, त्यांच्या संसाराला मदत म्हणून एका भावाने बहिणीला 1500ची जशी मदत केली, तसं त्यांना सक्षम करण्यासाठी, ही मदत न देण्यापेक्षा त्यांना सक्षम, त्या बचत गटांना प्राधान्य, त्यांचा रोजगार त्या बचत गटांच्या माध्यमातून उभारण्यासाठी आपल्याकडे काय विषय? नाही, माझ्याकडे तर आता 1500 रुपये देऊन आपण हे सन्मान करतोय. आज ग्रामीण भागातील, ठीक आहे, शहरातील महिलांना नाही जाणवलं ते 1500चं महत्व नसेल तुमच्या बोलण्यानुसार, पण आज जी माऊली ग्रामीण भागामध्ये काम करते, आज तुम्ही बघा संगमनेर तालुक्यात 101 कोटी रुपये आले लाडक्या बहिणीच्या माध्यमातून. आज संगमनेरचं बाजारपेठ सगळ्या बाबतीत फुलली. आणि बचत गटाचं जे काम चालतंय, जे बचत गट प्रामाणिक काम करताय, आता संगमनेरमध्ये बरेच बचत गट फक्त कागदावर आहे आणि नेत्याच्या सभेपुरते, नेण्यापुरत्या महिला त्याच्यापुरते बचत गट आहेत. तिथं लखपती दीदीची योजना आहे. आज शालिनीताई विखे मॅडमच्या माध्यमातून माझ्या स्वतःच्या धांदरफळमध्ये, राजापूरमध्ये, संगमनेर तालुक्यात आम्ही 6.5 लाख रुपयाच्या वस्तू दिल्या. त्याच्यामध्ये पिठाची गिरणी दिली, तुमचे मिरची कांडपचं मशीन दिले, वजन काटे दिले. म्हणजे महिला स्वावलंबी होण्याचा प्रयत्न आपला चालू आहे. परंतु संगमनेरमध्ये बचत गटाचा वापर फक्त आणि फक्त राजकीय सभेसाठी केला गेला. आले 3 खासदार, आला माजी मुख्यमंत्र्याचा पोरगा का चला बचत गटाच्या महिला गाड्या भरात चला. आपल्याकडे तसा प्रकार होत नाही. आपण महिला बचत गटाच्या माध्यमातून, आता आपल्या तालुक्याच्या महिला अध्यक्ष आहेत कविताताई पाटील, या प्रत्येक महिला बचत गटाच्या महिलांची बांधल्या गेल्या. आज लखपती दीदी योजनेच्या माध्यमातून संगमनेर तालुक्यामध्ये सुद्धा आपण करोडो रुपये दिले गेले. त्या माध्यमातून आपला महिला स्वयंरोजगार, महिलांकडून रोजगार निर्मिती केला जाऊ राहिली सगळ्याच बाबतीत. म्हणजे कृषी बाबतीत सुद्धा आज त्यांचा चांगला पुढाकार झाला. येणाऱ्या कालावधीमध्ये तुमच्या महिलांच्या ज्या काही अडचणी असतील बचत गटाच्या बाबतीत म्हणा किंवा स्वावलंबी होण्यासाठी, आज बँकांमधून सुद्धा त्यांची अडवणूक होत नाही यासाठी काळजी घेतल्या जाते. परंतु आपल्यापर्यंत आल्या काही गोष्टी आल्या बी पाहिजे का. उद्या समजा तुमचा बचत गट आहे, तुमच्या बचत गटाला कर्ज पाहिजे, तुम्ही जर कुठं म्हटलेच नाही तर ती एक अडचण राहते. आता सिस्टीमचा भाग आहे. सिस्टीम ही काय एका दिवसात बदलल्या जाणार नाही. मोदी साहेबांनी तर माझ्या माहितीनुसार जेवढं काम बचत गटांसाठी चाललंय तेवढं कुठंच नाही चाललंय. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद सर. बाप कंपनीमध्ये संगमनेर तालुक्यात बापावरून बरेचसे वातावरण तापलेलं होतं. या सगळ्या परिस्थितीमध्ये आमच्या बापाकडून तुम्ही एक साधा सत्कार घ्यावा अशी आमची इच्छा आहे. धन्यवाद.